महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात ईद उल फित्र उत्साहात साजरी, शहरभर बंधुभावाचे वातावरण। अकोला शहरात ईद उल फित्रचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि आपसी बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळपासून मुस्लिम बांधव नवीन वस्त्रे परिधान करून ईदगाह व मशिदीकडे रवाना झाले। विविध ठिकाणी मोठ्या संख्येने नमाज अदा करण्यात आली। अकोल्यातील जुना शहर परिसरातील शाही ईदगाह, खदान ईदगाह, नायगाव ईदगाह, वाकापूर रोड, अंजुमन ईदगाह, शिवनी, अकोट, फैल ईदगाह तसेच शहरातील विविध ईदगाह व मशिदींमध्ये नमाजसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। सर्वत्र इबादतीत तल्लीन झालेले नागरिक दिसत होते आणि परिसर धार्मिक वातावरणाने भारावून गेला होता। यावेळी काझी व खतीब सय्यद फैजानुद्दीन यांनी ईदचे खुतबा वाचन केले, तर दुआ काझी सय्यद काझीमुद्दीन यांनी केली। नमाजची इमामत हाफिज सलील यांनी केली। खुतब्यात अमन, शांती, बंधुभाव आणि समाजात एकता राखण्याचा संदेश देण्यात आला। नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। लहान मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला। नवीन कपडे, आनंदी चेहरे आणि ईदीमुळे वातावरण अधिक आनंदमय झाले। या प्रसंगी पोलीस प्रशासनाकडून शहरभर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अधिकाऱ्यांनी ईदगाहला भेट देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व गुलाब फुले देऊन बंधुभावाचा संदेश दिला। त्यामुळे सण शांततेत पार पडला। तसेच बैदपुरा येथून दरवर्षी निघणारी पारंपरिक परचम मिरवणूक यंदाही उत्साहात काढण्यात आली। ही मिरवणूक बैदपुरा येथून शहरातील प्रमुख चौकातून जात जुना शहर येथील ऐतिहासिक ईदगाह पर्यंत पोहोचली। मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था राखत सहकार्य केले। एकूणच अकोल्यात ईद उल फित्रचा सण प्रेम, सौहार्द आणि एकतेचा संदेश देत शांततेत व उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला।